नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात? मस्त मस्तनी मजेतच राहा. नवीन दिवसाची सुरुवात तुमच्यापासून करते. बाकी मंडळी, आज वार खूप छान आहे, मंगळवार आहे. मी देवाची बत्ती वगैरे करून झालेली आहे, निघालेली आहे, देवपूजा झालेली आहे. आता बघते जर मला टाईम मिळाला, ऑलरेडी मला लेट झाला का मला जायला. जर टाईम मिळाला तर मी मंदिरात जाते, गणपती बाप्पाच्या इथे पाठीच आहे, तिथूनच मी कामाला जाते. तर तिथे जर मला जायला टाईम भेटला तर ठीक आहे, ना ते मी बाप्पाला लांबून नमस्कार करेन. असं काय आज काय उपवास वगैरे असं काही नाही आहे, पण आज चांगली सुरुवात देवापासून करावी. रोजच देवापासून होते, पण आज मंगळवार आहे म्हणून छान देवाला हार वगैरे घालून आले. मग बरं वाटलं. मन सकाळी फ्रेश झालं, मन प्रसन्न झालं. बाप्पाचं आरती केल्यामुळे मन प्रसन्न झालं. आता तुम्ही असं एक क्वेश्चन मार्क तुम्हाला पडला असेल की मी सकाळी वेगळ्या ड्रेसमध्ये असते, नंतर वेगळ्या ड्रेसमध्ये असते, आणि मी जे व्हिडिओ असतात ते भलत्याच ड्रेसमध्ये असतात. तर मी तुम्हाला एक कारण सांगते. कारण जेव्हा मी कामाला जाते ना आणि कामावरून घरी येते तेव्हा मी पहिला ड्रेस चेंज करते. कारण की आरवीला मला फिटिंगला घ्यायचं असतं, तिकडे सगळे घाण वगैरे उडालेले असते म्हणून मला आवडत नाही. आरवीला फिटिंगला घ्यायचं असतं, प्लस श्रीषा पण माझ्या अंगाशी असते, म्हणून मी ड्रेस लगेच चेंज करून टाकते आणि तोच दिवस सेम असतो. व्लॉग्स कंटिन्यू मी करत राहते. त्याच्यामुळे तुम्ही असं क्वेश्चन मार्क धरू नका की जे कपडे का असे वेगवेगळे आम्हाला दिसतात. तर हा एक मी तुम्हाला आज रिझन सांगून टाकला. तुम्ही विचारणार नाही तरी पण मी सांगून टाकला, एक सेफर साईड म्हणून. चला आता मग निघूयात कामाला. आज लेट झाला कामावर यायला. येता म्हटलं तुळस लावून बघूयात. आमची तुळस मेली ॲक्च्युली, बरोबर नाही, कारण सगळेच आम्ही एका लागोपाठ टाईममध्ये झालो होतो, त्याच्यामुळे पाणी टाकायचं राहून गेलं, म्हणून आता जाते लावायला. भरपूर लेट झालं मला यायला. येताना तुळस घेऊन आली, कारण की आमची जी तुळस लावली पण ती खराब झाली ॲक्च्युली, म्हणून म्हटलं आता ही तुळस जरा आहे ती घेऊन जाऊयात. आणि मी ना समोरच्या भाभीच्या हातातून लावून घेणार आहे, कारण की त्यांचा हात चांगला आहे. चांगल्या हाताने लावले का वाट पण चांगली होते म्हणतात. लास्ट टाइम मी सुद्धा लावली होती पण ती ॲक्च्युली नाही चांगली राहिली, पण मी त्यांनाच सांगते आता लावायला. बघूयात, भाभी लावते, त्यांच्या हाताला वाट चांगली आहे. इथे तुळस साईडला हे लावलं आहे, वरती लावले ती तुळस आहे, आणि खाली लावले ना ते ओव्याची पानं लावलेत. बघूया त्या भाभीच्या हाताला केवढी वाढ आहे. झाडे तर चांगलीच आहे, बाकीच्या झाडं पण त्याच्यावर मी लावून घेईन. ओके. आताच मगाशी वहिनीचा फोन आला होता, त्या म्हणाले की श्रीषा 1:30ला सुटणार आहे. का आज लवकर सुटणार आहे काय माहिती, घरी दंगा करायला. 1:30 वाजता जाऊन घेऊन यायला पाहिजे. चाय ठेवली आहे, या चाय प्यायला. तलप लागली चायची, काय करणार. चाय कमी करायला पाहिजे, आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे, पण मला कंट्रोलच होत नाही खूप. आता म्हणजे मी अतिच चाय प्यायला लागली, अति. कामावरून सुद्धा पिऊन येते तरी पण मला घरी चाय प्यायलाच तो फीलच येत नाही. जर चाय पण कमी करायला पाहिजे, म्हणजे जर कधी काय आरवी 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 आरू 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 आरवी यायचं नो. मला पाद उई या